तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 45 सॉल्व करणार आहे. अ गॅलोनोमीटर ऑफ रेजिस्टन्स 20 ओहम गिव्स अ डिप्लेशन ऑफ 5 डिव्हिजन when 1 मिली करंट फ्लोज थ्रू इट. तर गॅलोनोमीटर दिलेलं आहे, त्याचा रेजिस्टन्स 20 ओम आहे आणि 5 डिव्हिजन एवढं डिप्लेशन दाखवत आहे ज्यावेळेस 1 मिली करंट त्याच्यातून फ्लो होणार आहे. द गॅलोनोमीटर स्केल हॅज 50 डिव्हिजन. टू कन्वर्ट द गॅलोनोमीटर इनटू वोल्टमीटर ऑफ रेंज 25 वोल्ट वी कनेक्ट अ रेजिस्टन्स ऑफ. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, या गॅलोनोमीटरचे जे फुल स्केल डिप्लेक्शन आहे तर ते 50 असणार आहे. तर या गॅलोनोमीटरला कन्वर्ट करायचं आपलं वोल्टमीटर ज्याची रेंज 25 वोल्ट इतकी आहे. तर आपल्याला त्या कोणता रेजिस्टन्स त्या ठिकाणी कनेक्ट करायचा आहे. तर हा क्वेश्चन 2023ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिला जो ऑप्शन आहे ए, ते आहे 1240 ओहम इन सिरीज. बी ऑप्शन आहे 2480 ओहम इन सिरीज. सी ऑप्शन आहे 2480 ओहम इन पॅरलल. डी ऑप्शन आहे 20 ओहम इन पॅरलल. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे. चला तर आपण याला सॉल्व्ह करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक गॅलोनोमीटर दिलेला आहे ज्याचा रेजिस्टन्स 20 ओहम इतका दिलेला आहे. गॅलोनोमीटरचा रेजिस्टन्स आपण रिप्रेझेंट करणार लेटर जी ने. ओके, तर हा जो जी आहे तर हा किती येतात 20 ओहम इतका त्याचा रेजिस्टन्स दिलेला आहे. ओके, आणि पुढे दिलेलं आहे डिप्लेक्शन दिलेलं आहे 5 डिव्हिजन ज्यावेळेस करंट किती असणार 1 मिली अँपियर. तर थिटा दिलेला आहे तुम्हाला 5 डिव्हिजन्स दिलेले आहे तुम्हाला आणि जो करंट आहे तर करंट जो आहे तो दिलेला आहे 1 मिली अँपियर इतकं दिलेलं आहे. ओके, एवढे शब्द लिहिले आहेत, फक्त डिव्हिजन लिहितो आपण DIV लिहू. तर 5 डिव्हिजनला करंट किती तर 1 मिली अँपियर इतका दिलेला आहे. आता गॅलोनोमीटर जे आहे गॅलोनोमीटरचा स्केल दाखवणार 50 डिव्हिजन म्हणजे आपल्याला थिटा जी दिलेला आहे आणि हा जो दिलेला आहे तो किती दिला आहे तर 50 डिव्हिजन इतका दिलेला आहे तुम्हाला. ओके, आणि आपण सांगितलं आहे तर या गॅलोनोमीटरला कन्वर्ट करायचं वोल्टमीटरमध्ये ज्याची रेंज किती असणार तर 25 वोल्ट इतकं. मग व्ही दिलेला आपल्याला किती तर 25 वोल्ट इतका दिलेला आहे. तर आपण त्याला कोणता रेजिस्टन्स या ठिकाणी कनेक्ट करणार आहे. तर बघा वोल्टमीटरमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपण रेजिस्टन्स नेहमी कसा कनेक्ट करतो सिरीजमध्ये. ओके, आणि आणखीन एक टर्म आपल्याकडे डायग्राम काढायच्या आधी जर तुम्ही गॅलोनोमीटर जर घेतलं तर जो करंट असणार आहे करंट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल का असणार डिप्लेक्शन असणार. ओके, मग आता मला काय करायचं आहे गॅलोनोमीटर मधला करंट फाइंड करायचा तो घेणार मी IG. त्याला डिवाइड करायचं कशाने I ने. IG ची जी व्हॅल्यू आहे ती किती तर थिटा जी आणि I ची जी व्हॅल्यू असणार ती किती असणार थिटा इतकी असणार. ओके, IG आपण फाइंड करणार आहे मग IG मी तसंच लिहिणार आणि जो I दिलेला आहे तो किती दिला तर 1 मिली अँपियर. थिटा जी जो आहे तो आहे 50 आणि डिवायडेड बाय आपला थिटा जो आहे तो किती तर 5 डिव्हिजन. ओके, 5 ने याला जर डिवाइड केलं तर तो भेटेल 10 आणि 1 ने मल्टिप्लाय केलं तर 10 म्हणजे जो करंट फ्लोईंग गॅलोनोमीटर मधून आहे तर तो असेल आपला किती तर 10 मिली अँपियर. ओके, तर आपला करंट पण भेटलेला आहे. आता एक काम करू आपण डायग्राम काढू. तर सर्वात पहिले आपण काय घेतलं गॅलोनोमीटर घेतला आणि या गॅलोनोमीटरचा जो रेजिस्टन्स आहे तो आहे जी इतका. त्याच्या सिरीजमध्ये आपण एक रेजिस्टन्स कनेक्ट करणार आहे तो असेल R इतका सिरीज रेजिस्टन्स. ओके, आणि याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचं आहे. मग या ठिकाणी आपल्याला व्होल्टेज भेटणार आहे याच्या क्रॉस V इतकं आणि जो करंट याच्यातून पास होणार आहे तो किती असेल तर IG इतका करंट पास होणार आहे. ठीक आहे, मग याला मी सर्किटमध्ये कन्वर्ट करतो. इकडचा जो टर्मिनल आहे पोटेन्शियल आहे ते पॉझिटिव्ह पोटेन्शियल कन्सिडर करू आणि इकडचं जे आहे ते काय कन्सिडर करू आपण निगेटिव्ह. आणि करंट नेहमी इकडून फ्लो होणार आहे पॉझिटिव्ह कडून. मग याला डायरेक्शननुसार आपण प्लस मायनस देणार. करंट याच्यातून प्लस होणार आहे म्हणजे इथं प्लस येणार इथे मायनस येणार आणि करंट पुन्हा निगेटिव्ह टर्मिनल येणार. मग आपण याच्यावरती KVL या ठिकाणी यूज करू शकतो किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ बाय KVL किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. या डायरेक्शन जर गेला तर इथं प्लस साइन असणार आहे माझाला प्लस V. पुढे जर गेला तर मायनस. करंट किती आहे करंट आहे तुमचा IG इतका आणि त्याचा रेजिस्टन्स जो आहे तो G इतका. KVL म्हणजे किर्चॉफ व्होल्टेज लॉ. व्होल्टेज घेतला तर V इज इक्वल टू IR I इंटू G. तोच करंट याच्यातून पास होतोय मग लास्टचं साइन मायनस आलं. करंट किती आहे IG आणि जो रेजिस्टन्स आहे तो किती तर R आणि सर्किट कंप्लीट झालं इज इक्वल टू काय आला 0. आता दोन्ही टर्म मायनस आहे राईट साईडला काय करू त्याला प्लस. मग बघा आपल्याला काय भेटेल V इज इक्वल टू किंवा IG आणि G तसंच ठेवा. आपल्याला R ची व्हॅल्यू फाइंड करायचं त्यालाच राईट साईडला घेऊन टाका. मग V
मायनस आय जी इंटू कॅपिटल जी इज इक्वल टू आय जी इंटू आर. ओके, आय जी इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करून घ्या डिवाइड. मग आर इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला व्ही मायनस आय जी इंटू जी टोटल डिवायडेड बाय आय जी. आय जीने डिवाइड केलं तर आर भेटेल आपल्याला व्ही डिवायडेड बाय आय जी. मायनस आय जी कॅन्सल म्हणजे काय राहिलं फक्त जी राहिलं. ओके, व्हीची जी व्हॅल्यू दिलेली आहे तर व्हीची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 25 इतकी. आणि जो आय जी दिलेला आय जी किती तर 10 मिली अँपियर. ओके, तर या मिली अँपियरचं कन्वर्जन आपल्याला अँपियरमध्ये करावं लागणार. मिली म्हणजे किती 10⁻⁻3 ऑलरेडी 10 आहे म्हणजे राहिला 10⁻⁻2. आणि जी गॅलोनोमीटरचा जो रेजिस्टन्स आहे तो किती तर 20. 10⁻⁻2 म्हणजेच वरती गेला तर 10⁻+2 आणि 10 स्क्वेअर म्हणजेच किती आपला 100. मला 2500 मायनस किती करायचं आपल्याला 20. ओके, 0 - 0 0. 10 - 2 किती झाला 8, आधाला 4 आणि 2 तसाच म्हणजे 2480 ओहम रेजिस्टन्स आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. आणि हा जो रेजिस्टन्स आहे तो गॅलोनोमीटरला कसा कनेक्ट केला तर सिरीजमध्ये. मग आपल्याला सिरीजमध्ये रेजिस्टन्सची रिक्वायरमेंट असेल 2480 ओहम इतक्या रेजिस्टन्सची. मग या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर 2480 ओहमचे दोन ऑप्शन आहे. बी ऑप्शनमध्ये सिरीजमध्ये दिलेला आहे आणि डी ऑप्शन सी जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये पॅरलल आहे. मग या ठिकाणी ऑप्शन जर तुम्ही चेक केलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो आपला या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच रेजिस्टन्स इन सिरीज इज 2480 ओहम इतकं असेल.